नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिजाऊ संस्थापक अध्यक्षांची मोखाड्याला धावती भेट। पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यात माननीय निलेश सांबरे साहेबांनी जिजाऊ कार्यकर्त्यांसोबत भगवान श्री गणेशाचे दर्शन घेतले। सालबादप्रमाणे माननीय सांबरे साहेबांनी प्रत्येक मंडळात जाऊन संकटमोचन भगवान श्री गणेशाचे दर्शन केले। मंडळांकडून सुद्धा पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला। राजकारण, शिक्षण क्षेत्र तसेच वैद्यकीय क्षेत्र हे सामाजिक कार्य असून त्याचा व्यवसाय होऊ नये अशी प्रतिक्रिया देण्यात आली। रक्ताचं नातं नसलं तरीही कर्तृत्वाने तुम्ही आमचे मोठे बंधू आहात असे सांगत महिला वर्गाने जागोजागी थांबवून माननीय निलेश सांबरे साहेबांची ओवाळणी केली। सोबत जिजाऊ संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय गणेश राजपूत, जावेद भाई शेख, रोहित चक्रवर्ती, राजू भाऊ दोंदे, अनंता मवळे तसेच स्थानिक तरुण कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या। इंडिया न्यूज 28 साठी जुनेद कुरेशी सोबत मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट। खूप आनंद वाटला आज मोखाड्यामध्ये, जव्हार मोखाड्यामध्ये गणपती दर्शन करताना। आजच्या दिवशी आम्ही 5 रुग्णवाहिका समाजासाठी अर्पण केलं, त्यामध्ये जव्हार येथे एक रुग्णवाहिका देण्यात आली। या गोरगरीब आपल्या सगळ्या समाजाची गरिबी दूर व्हावी, अज्ञान दूर व्हावं आणि चांगली आरोग्य व्यवस्था, चांगली शैक्षणिक व्यवस्था त्यांना मिळावी, रोजगाराच्या संध्या इथे उपलब्ध करून मिळाव्या हेच मागणं भगवंताकडे असलेलं आहे। साहेब, गणपती मंडळाचं महत्व खूप जास्त आहे। धर्मासाठी कमी व देशासाठी जास्त आहे। जेव्हा आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो त्यावेळेस गणपती मंडळांनी स्वातंत्र्य सैनिकांना खूप सहकार्य केलेले आणि तिथंच ती रणनीती आखत होते इंग्रजांविरुद्ध लढण्याची। तर आपण पोरांना त्या मताने काय प्रोत्साहित कराल का? मी एवढंच सांगेन युवकांना, आज जे राजकारणाचं व्यवसायीकरण झालेलं आहे ते थांबवण्यासाठी चांगले उमेदवार निवडून द्या। आज 10-10 लाखाच्या कामामध्ये 5-5, 10-10% कमिशन खाणारे लोक आपण बघतोय। जे आता रुग्णवाहिका मी सांगितलं अर्पण केलं, अशा रुग्णवाहिकामध्येही पुढे पुढे कमिशन खाल्याचं ऐकायला येतं। तर चांगले लोकप्रतिनिधी आले पाहिजे, त्यांनी 100% प्रामाणिकतेने समाजाची सेवा केली पाहिजे। राजकारण, शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र हे कधीही व्यवसाय होता कामा नये, हे 100% सामाजिक क्षेत्रच राहिलं पाहिजे। त्यासाठी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, येणाऱ्या निवडणुकीला सर्वांनी आपल्या बुद्धीला पटेल अशाच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे। साहेब, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।